नमस्कार मित्रांनो, जय भवानी, जय शिवराय. तर आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे ज्या विषयानं संपूर्ण भारताला भावनिक केलं. तो विषय म्हणजे एका ॲक्टरची आत्महत्या. एरवी सैनिकाची आत्महत्या, एरवी शेतकऱ्याची आत्महत्या किंवा एखाद्या मध्यमवर्गीयाची आत्महत्या, यावर आमचा भारत इतका भावनिक होत नाही, तो भाग वेगळा आहे. परंतु या आत्महत्येनं मात्र संपूर्ण भारताला भावनिक करून सोडलं आणि डिप्रेशन या एका विषयावरती सर्वांना या आत्महत्येनं विचार करायला भाग पाडलं. तर आपल्या आयुष्याची सुरुवात होते ती आपल्या जन्मापासून आणि आपल्या आयुष्याचा शेवट होतो तो आपल्या मृत्यूपर्यंत. आणि या दोन जन्म आणि मृत्यूमधला जो काही प्रवास आहे त्या प्रवासालाच संघर्ष असं नाव आहे. म्हणजे थोडक्यात काय तर आपलं जीवन हा एक संघर्ष आहे. आता मला सांगा, हे आयुष्य म्हणजे जर संघर्ष आहे, आपण जन्माला येण्यासाठी हजारो शुक्राणूंशी स्पर्धा करून संघर्ष करून ठेच लागून घेऊन आपण जर जन्माला आलेलो आहोत, तर जन्मल्यानंतर आपण संघर्षाला घाबरणं कितपत योग्य आहे? अगदी आपल्या आईनं सुद्धा 9 महिने त्रास सहन करत, संघर्ष सहन करत आपल्याला उदरामध्ये वाढवलं आणि आपल्याला जन्म दिला, आपल्याला लहानाचं मोठं केलं. मग ज्यावेळेस आपण आत्महत्या करतो त्यावेळेस 9 महिने त्या आईनं कष्ट काढलेले असतात. त्या आईचा साधा विचार आपण का करत नाही? मला सांगा, आयुष्य म्हणजे काय आहे? आयुष्य म्हणजे एक वाट आहे, ज्या वाटेमध्ये खाच खळगे आहेत, ज्या वाटेमध्ये काटे कुटे आहेत. परंतु हे खाच खळगे पार केल्यानंतर, हे काटे कुटे तुडवून गेल्यानंतर जे काही ठिकाण येणार आहे, जे काही ध्येय पूर्ण होणार आहे, ते मात्र या जगामधलं सर्वात नितांत सुंदर ध्येय असणार आहे. प्रत्येक माणूस आपलं काहीतरी स्वप्न घेऊन जगत असतो. आता एक विचार करा की आपल्याला एखाद्या उंच डोंगरावरती जायचं आहे. त्या उंच डोंगरावरती का जायचं आहे? तर आपल्याला निसर्ग सौंदर्य पाहायची आवड आहे. आपल्याला त्या डोंगराच्या टोकावरती पोहोचायचं आहे आणि त्या टोकावरती पोहोचल्यानंतर आपल्याला तिथून आजूबाजूचं दिसणारं निसर्ग सौंदर्य पाहायचं आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, या डोंगरावरपर्यंत पोहोचेपर्यंत तुम्हाला वाटेमध्ये अनेक उंचवटे येणार आहेत, अनेक दगडधोंडे येणार आहेत, अनेक काटेरी झुडपे येणार आहेत, अनेक दऱ्या लागणार आहेत. हे सगळं पार करत करत एक एक पाय टाकत तुम्हाला त्या उंचीवरती जायचं आहे. आणि मग त्या उंचीवरती गेल्यानंतर जे काही दिसणार आहे त्याचा आनंद हा स्वर्गीय असणार आहे. परंतु आधीच खाच खळगे आणि दगडांना जर घाबरलात तर तुम्ही त्या उंचीपर्यंत पोहोचू शकणार नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे संघर्ष करून जे काही आयुष्यात प्राप्त होतं ना, त्याची किंमत ही स्वर्गातल्या अमृतापेक्षाही खूप श्रेष्ठ असते. ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवा. आणि आयुष्यात ज्यावेळेस संकट येईल, ज्यावेळेस संघर्ष येईल, त्यावेळेस ह्याच्यानंतर आपल्याला खूप काहीतरी अफलातून, आपल्याला खूप काहीतरी भन्नाट भेटणार आहे, याची आठवण मनामध्ये कायम ठेवा. आणि याची आठवण जर तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवली तर तुम्हालाच कळून येईल की आपला प्रेमभंग झाला. अरे पण प्रेमभंग होणं, ती प्रेयसी आपल्या आयुष्यामधून जाणं, हा फक्त आपल्या आयुष्याचा एक भाग होता. ते आपलं पूर्ण आयुष्य नाही. त्या प्रेयसीसाठी आपण प्रियकर होतो, परंतु आपल्या आईवडिलांसाठी आपण मुलगा आहोत, या समाजासाठी एक जबाबदार नागरिक आहोत. इतर अनेक नाती आहेत, इतर अनेक स्वप्न आहेत. ती प्रेयसी म्हणजे आपल्या आयुष्याचा फक्त एक भाग होता. अरे शिक्षणामध्ये कमी मार्क पडले म्हणून मी आत्महत्या करतोय, पण शिक्षण हा फक्त वयाच्या 20व्या वर्षापर्यंत माझ्या आयुष्यात असणारा एक भाग होता. ते म्हणजे माझं पूर्ण आयुष्य नाही. अरे मला एखादा आर्थिक तोटा झाला आहे, परंतु तो तोटा काही क्षणापुरता होता, त्यानंतर मला फायदासुद्धा होऊ शकतो. असा जर तुम्ही विचार करायला सुरुवात केली तर तुम्हाला कळेल की एकदा आलेलं अपयश ही यशाची नवीन सुरुवात असते. एकदा आलेलं अपयश हा फक्त आयुष्याचा एक भाग असतो, ते तुमचं पूर्ण आयुष्य कधीच नव्हे. पण मग तुम्ही विचार कराल की समजा एखाद्या मनुष्यानं आयुष्यामध्ये सगळं काही कमावलं आहे आणि सगळं कमावल्यानंतर सगळी नाती सोबत असताना जर एका क्षणामध्ये त्यानं सगळं गमावलं, त्याचे पैसे गेले, त्याचे नातेवाईक गेले, गाडी बंगला सगळं काही गेलं, मग त्या माणसानं काय करावं? आणि अशा वेळेस मग ती आत्ता ज्या आत्महत्येनं भारताला भावनिक केलं त्या आत्महत्येचा विषय येतो की सुशांत सिंह राजपूत सगळं काही असताना सुद्धा त्या माणसानं काही डिप्रेशनमुळे आत्महत्या केली. परंतु मग अशा माणसांसाठी आपण इतिहासामधली अनेक उदाहरणं घेऊ शकतो. जी महापुरुषांची चरित्र असतात, जी मोठमोठ्या महामानवांची चरित्र असतात, ती चरित्र आपलं अध्यात्म फक्त याचसाठी आहे की आपण त्याच्यामधून आदर्श घ्यावा, इतिहासामधून आपण आदर्श घ्यावा आणि आपला भविष्य काळ सुंदर करावा. आजपर्यंत असं कधी झालं नाही का की एखादा खूप उंचीला पोहोचलेला माणूस रपकन खाली आलेला आहे आणि त्यानंतर तो आयुष्यात उठलाच नाही?
असं अजिबात झालेलं नाही. अशी अनेक माणसं आहेत जी आयुष्यामध्ये यशाच्या उंच शिखरावरती पोहोचली, तिथून ती पुन्हा खाली आली आणि पुन्हा जिद्दीने पेटून उठली आणि पुन्हा त्याच्याही पेक्षा वरचं स्थान प्राप्त केलं. आणि अशा या माणसांचा मी विचार ज्यावेळेस करतो त्यावेळेस माझ्या पुढे सगळ्यात पहिलं नाव येतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामधली एक गोष्ट कदाचित माहीत नसेल. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला मिर्झा राजा जयसिंग आला होता, शिवाजी महाराज आणि मिर्झा राजा जयसिंगाची भेट झाली. मुळामध्ये ही भेट नव्हती, तो एक तह होता. मिर्झा राजा त्याआधी शिवाजी महाराजांवरती चालून आला होता आणि शिवाजी महाराजांना पराभव समोर दिसू लागताच मिर्झा राजा आणि शिवाजी महाराजांची बोलणी चालू झाली. या बोलणीमध्ये ठरलं काय, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याकडचे 23 किल्ले आणि 4 लक्ष उत्पन्न असलेला प्रदेश मिर्झा राजा जयसिंगाला द्यायचा. त्यावेळेस स्वराज्याचा हा भाग आणि हे गड किल्ले म्हणजे जवळपास संपूर्ण स्वराज्य होतं. हे जर मिर्झा राजाला दिलं, हे जर औरंगजेबाला दिलं, तर छत्रपती शिवाजी महाराजांजवळ अक्षरशः काहीही उरत नव्हतं. म्हणजे 20 वर्ष जे मेहनत करून कमावलं, जे कमावण्यासाठी हजारो लोकांनी, लाखो लोकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं, रक्ताचा सडा या मातीमध्ये पडला, प्रेताची रास, मुर्द्यांचे ढीग या मातीनं ज्या स्वप्नासाठी पाहिले, ते स्वप्न असं क्षणार्धामध्ये संपणार होतं. 20 वर्षाची मेहनत त्या 36 वर्षाच्या युवकाला त्या तहामध्ये घालवावी लागली. शिवाजी महाराजांपुढे दुसरा पर्याय नव्हता. त्या तहाच्या अटींना शिवाजी महाराजांनी मान्यता दिली. आणि विचार करा, तुमच्या आयुष्यात आत्तापर्यंत कमावलेला फक्त पैसा गेला हो, परंतु त्या 36 वर्षाचा युवक छत्रपती शिवाजी महाराज नावाचा, त्यानं स्वतःच्या स्वप्नासाठी आपली वैयक्तिक सुख स्वार्थ बाजूला सारले होते आणि या माणसाच्या मागे येऊन हजारो लोकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं होतं. आणि इतकी सगळी मेहनत, इतकं सगळं रक्ताचं पाणी करून उभं केलेलं स्वराज्य एका क्षणामध्ये औरंगजेबाच्या घशामध्ये गेलं होतं. अक्षरशः 20 वर्ष शिवाजी महाराज मागे आले होते. जिथून पुन्हा सुरुवात केली होती तिथं जाऊन पुन्हा एकदा हे स्वराज्य नव्यानं उभं करायचं होतं शिवाजी महाराजांना. आणि फक्त इतकंच नाही, हे झाल्यानंतर मिर्झा राजानं शिवाजी महाराजांना औरंगजेबाची भेट घेण्यासाठी आग्र्याला पाठवलं. विचार करा, ज्या शत्रूनं आपलं सगळं साम्राज्य नेस्तनाबूत केलेलं आहे, ज्या शत्रूनं आपलं सगळं सामर्थ्य संपवलेलं आहे, ज्या शत्रूनं आपला सगळा खजिना आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आहे, आपलं सगळं उत्पन्न गिळंकृत केलेलं आहे, त्या शत्रूच्या भेटीला शिवाजी महाराज गेले. आणि त्या शत्रूनं काय केलं, तर शिवाजी महाराजांना दगा दिला. औरंगजेबानं शिवाजी महाराजांना कैदेमध्ये टाकलं. आता या ठिकाणी पुन्हा विचार करा की आपण सगळं गमावलेलं आहे आणि आता काय, तर आपल्या लहानग्या 9 वर्षाच्या पोरासोबत आपण शत्रूच्या कैदेमध्ये येऊन अडकलेलो आहोत. अरे त्या माणसाच्या मनस्थितीचा जरा विचार करा. त्या जागी एखादा सामान्य मनुष्य असता तर काय विचार केला असता. अरे 20 वर्षाचं सगळं गमावलं, आता माझा जीव धोक्यात आहे, माझ्या लहानग्या पोराचा जीव धोक्यात आहे, मग हे सगळं कुणासाठी करायचं. आता सगळं संपलेलं आहे, आता सोडून द्यावं हे सगळं, मी आत्महत्या करतो आता. पण शिवाजी महाराजांनी आत्महत्या केली का? नाही. महाराज पुन्हा पेटून उभे राहिले. आता जे संकट आलेलं आहे ना, त्या संकटाला पकडायचं आणि त्याच्याच छाताडावरती उभं राहून आपलं स्वप्न पुन्हा नव्यानं निर्माण करायचं. आपण जर 20 वर्ष मागे आलेलो आहोत तर पुन्हा त्याच्या दुप्पट मेहनत करायची आणि 40 वर्ष पुढं जायचं. हा विचार शिवाजी महाराजांनी केला आणि औरंगजेबाच्या हातावरती तुरी देऊन शिवाजी महाराज स्वराज्यामध्ये परत आले. आणि त्यानंतरच्या 10 वर्षामध्ये जे 23 किल्ले औरंगजेबाला दिले होते, ते 23 किल्ले तर शिवाजी महाराजांनी जिंकलेच, परंतु त्या 23 किल्ल्यांनंतर त्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये जवळपास 350 किल्ले स्वराज्यामध्ये सामील झाले. आणि त्यानंतरचा इतिहास तुम्हाला माहीत आहे की शिवाजी महाराजांनी रचलेल्या या स्वराज्यावरती मराठ्यांनी आपले भगवे झेंडे अटके पार नेऊन लावले. आजचा पाकिस्तान, अफगाणिस्तान तिथपर्यंत मराठ्यांच्या सीमा विस्तारल्या होत्या. आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या पुन्हा लढा देण्याच्या प्रवृत्तीमुळे शक्य झालं. विचार करा, त्या औरंगजेबाच्या कैदेत असताना शिवाजी महाराजांनी जर हार मानली असती, त्या औरंगजेबाच्या कैदेत असताना शिवाजी महाराजांनी जर आपला जीव देण्याचा प्रयत्न केला असता तर काय घडलं असतं. त्यामुळे इतिहास जो असतो तो प्रेरणा घेण्यासाठी असतो. इतिहास, त्या इतिहासामधली माणसं ही फक्त माणसं नाहीत, त्या घडून गेलेल्या घटना नाहीत, तर ही इतिहासामधून प्रेरणा घेऊन आपण आपला भविष्यकाळ सुधारू शकतो. भविष्यामध्ये आपण यशाची नवी शिखरं सर करू शकतो. त्यामुळे इतिहास आणि त्याच्यामधल्या व्यक्ती यांना फक्त इतिहासापुरतं मर्यादित ठेवू नका. त्यांना पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये आणा आणि पुन्हा त्या इतिहासामधून नवीन जिवंत भविष्यकाळ निर्माण करा.
या आत्महत्या करणाऱ्या माणसांनी फक्त एकदा आपल्या घरादाराचा, आपल्या आई वडिलांचा, आपल्या मुलाबाळांचा विचार करावा, इतिहासामध्ये जावं, छत्रपती शिवाजी महाराजांना एकदा आठवावं, त्यांचा पराक्रम आठवावा, सिंधुताई सपकाळांचं आयुष्य पाहावं, सावरकर, छत्रपती संभाजी महाराज यांचे संघर्ष पाहावेत, गौतम बुद्धांचा आदर्श मनासमोर ठेवावा आणि मग ठरवावं की खरंच आपल्याला परमेश्वरानं दिलेलं इतकं नितांत सुंदर आयुष्य खरंच आपण संपवलं पाहिजे का? हे आयुष्य आत्ता आहे त्यापेक्षा आपण अधिक सुंदर करू शकतो का? हा विचार प्रत्येकानं एकदा आत्महत्या करण्यापूर्वी करा. खरंच खऱ्या अर्थानं तुम्हाला एक नवा मार्ग गवसल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला यशाची नवी नवी शिखरं दिसतील, यशाची नवी नवी क्षितिजं तुमची वाट पाहत असतील आणि एकदा का तुम्हाला ती शिखरं दिसली की तिकडे वाटचाल करायला सुरुवात करा. या जगाच्या सर्वोच्च शिखरावरती पोहोचवा, आपापल्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च शिखरावरती जा आणि शेवटी सगळी स्वप्न पूर्ण झाल्यानंतर, संपूर्ण मानव जीवन साफल्य पूर्ण झाल्यानंतर मग आनंदानं या पृथ्वी तलाचा निरोप हसत हसत घ्या आणि भगवंताच्या चरणी विलीन व्हा. परंतु आत्महत्या करण्यापूर्वी हे सगळे विचार एकदा नक्की करून पहा. जय भवानी, जय शिवराय.